संजय राऊत बोलतात, थेट जाऊया. हा मोदींच्या करंगळीवरती उभा असलेला डोलार आहे. स्वतः मोदी डगमगलेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, स्थानिक राजकारण, स्वतः मोदी डगमगले आहेत, मोदी डचमळत आहेत. त्याच्यामुळे हा डोलारा हा फक्त एका करंगळीवरती जेमतेम आता पेलला गेलेला आहे. अशा वेळेला राज ठाकरे असं म्हणत आहेत, सन्माननीय राज ठाकरे, की तो कधी कोसळून पडेल आणि ते कोसळण्याची वाट या देशाची जनता पाहते. कधी कोसळून पडेल याला भक्कम असा आधारच नाही आहे भाजपच्या कोणत्याही. तसं नसतं. जर भक्कम आधार असता वैचारिक तर AIM बरोबर युती झाली नसती, काँग्रेसबरोबर युती केली नसती आणि मग फार गदारोळ झाल्यावर त्यांनी कारवाया केल्या, माघार घेतली. राऊतसाहेब, ठाकरे मुलाखतीचा खूप गाजावाजा होतो आहे, पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की ब्रँड ठाकरे, जो या निवडणुकीत सतत उल्लेख होतोय ब्रँड ठाकरे, तर बाळासाहेबांशिवाय कोणताही दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू. ठीक आहे, फडणवीस म्हणतात. त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी, बरं का, त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार? शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादानं. त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत. तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते, मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात? आज जर मोदी ब्रँड असेल असं तुम्ही म्हणताय, मग जेव्हा मोदी नसतील, अमरपट्ट्या घेऊन कुणी आलं आहे का? मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात? मला सांगा जरा. शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या राजकारणातले ब्रँड होते. जसे महात्मा गांधी होते, सरदार वल्लभभाई पटेल होते. अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू नये. फडणवीसांनी वर्तमानावर बोलावं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चर्चा करण्याचं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेण्याचं त्यांना कारण नाही. ज्या शिवसेना प्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडलात, ज्या शिवसेना प्रमुखांच्या चिन्हाची चोरी करून तुम्ही दुसऱ्यांना दिलं, त्यांनी शिवसेना प्रमुखांचा उल्लेख करावा, हे आश्चर्य. राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे की बिनविरोध निवडणुकीचा कल्याण डोंबिवलीमध्ये अजून हे बिनविरोध सत्र थांबताना दिसत नाही. याआधी जवळपास 21 उमेदवार इथे बिनविरोध झाले, त्यात शिंदे शिवसेना आणि भाजपचा समावेश. काल सुद्धा हे बिनविरोधचं चक्र अजून सुरू असल्याचं दिसतं आहे. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिलाय, माघार घेतली आहे निवडणुकीतून. नाही, तर ह्याविषयी त्या भागातलं काम जे पाहतात त्यांच्याकडून विचारणा सुरू आहे. माझ्याकडे त्या संदर्भात योग्य माहिती नाही आहे, मी त्याच्यावरती उत्तर देणार नाही. पण हे सगळे शेवटी पैशाचेच खेळ आहेत, दबावाचे खेळ आहेत. कोण कोणाच्या मागे जाईल सांगता येत नाही. जर भाजपा काय AIMची युती होऊ शकते, AIMची, किंवा भाजपा अंबरनाथला काँग्रेसची युती होऊ शकते, तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला काही शक्य नाही किंवा शिंदे गटाला काही शक्य नाही. 226 मध्ये तेजल पवार हे मला माहिती बघा, असे वार्डावाईज प्रश्न विचारू नका. शिंदेकडून जे जुने जाणते शिवसैनिक आहेत, विशेषतः लालबाग परळमधले शिवसेना नेते, यांना काय म्हणतात, एक अप्रोच होतो आहे, ते त्यांच्या घरी जातात. काल माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या घरी गेले, ते गेले, शिंदे गेले होते, आमदार निलेश राणेसोबत होते, जवळ 1-1.5 तास ते त्यांच्या घरी होते. असं म्हटलं जातं की दगडू सकपाळ नाराज आहेत, त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली नाही. दगडू सकपाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार होते. त्यांच्या मुलीला उमेदवारी जसे मिळाली नाही तसे अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही. जर उमेदवारी मिळाली नसेल त्यामागे काही कारणं असतील. दगडू सकपाळ आणि त्यांचं कुटुंब हे कायम ठाकरे कुटुंबाबरोबरच राहिलं आहे. पण जेव्हा एखादी उमेदवारी विशिष्ट व्यक्तीला दिली जात नाही तेव्हा त्यामागे काही त्या भागातली स्थानिक कारणंसुद्धा असू शकतात आणि ती डावलून उमेदवारी देणं म्हणजे उमेदवाराचा पराभव घडवणं असं असतं. हे आमच्या दगडूदादांनासुद्धा माहिती आहे. ठीक आहे, ते नाराज असू शकतात,
आम्ही त्यांच्या घरी जाऊ. मधल्या काळात ते साताराला किंवा त्यांच्या गावाला जाऊन बसले होते असं मला कळलं. मी चौकशी केली. मी स्वतः त्यांच्याविषयी सद्भावना बाळगणारा माणूस आहे. पण दगडू दादा हे आमचेच आहेत. आता एकनाथ शिंदे, निलेश राणे यांना एक दिवसाची बातमी हवी असते. याला फोडला, त्याला फोडला, त्याच्या या एक दिवसाच्या बातम्या असतात. नंतर हे जे जातात त्यांचं काय होतं, कुठे अदृश्य होतात बरं का, हे कधीच कळत नाही. राऊत साहेब, ईडीने भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात त्यांच्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि तो स्वीकारला देखील नाही, मला माहीत क्लीन नाही. चिट मिळाली. बघा असं आहे की क्लोजर रिपोर्ट भाजपच्या नेत्यांविरुद्धच होणार ना, आमच्या विरुद्ध नाही होणार. ईडीच्या कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेलं आहे, पण माझा क्लोजर रिपोर्ट केला नाही. राऊतसाहेब, एक मोठा विषय आहे की असं म्हटलं जातं आहे की महापालिका निवडणुकांनंतर शरद पवार हे NDA सोबत जाण्याची दाट शक्यता यासाठी आहे, शरद पवारांचं मन वळवण्याची जबाबदारी अजित पवारांवर सोपवली असल्याचं कळतं आहे. त्यांच्या नेत्यांकडूनही तसे संकेत मला मिळतात, तसं त्यांचे वाटत नाही statements की येत आहेत. शरद पवारांनी ज्या प्रकारचं आयुष्य, राजकीय जीवन एका विचारधारेसाठी समर्पित केलेलं आहे, हा शाहू फुले आंबेडकर, त्या विचारधारेला सोडून शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला सुतराम वाटत नाही, अजिबात वाटत नाही. माझं वारंवार त्यांच्याशी या विषयावर चर्चा होत असते. तेही आमच्याशी मोकळेपणानं बोलत असतात. एक फार मोठ्या विचारांची भूमिका घेऊन 50 वर्षापेक्षा जास्त काळ शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं. एक पिढी घडवली, अनेक पिढ्या घडवल्या आणि त्या पिढीलाही त्यांनी हाच वारसा दिला, या विचारांचा वारसा दिला यशवंतराव चव्हाणांपासून त्यांनी. मग अशा वेळेला मला वाटत नाही की माननीय पवारसाहेब हे या वयात इतकी वर्ष राजकारण केल्यावर जात्यंध धर्मांध शक्तींच्या मागे जाऊन स्वतःच्या कारकिर्दीला एक डाग लावून घेतील. चला, थँक्यू.